तर आता श्री प्रभू भेटी या लीळेचं नाव आहे आणि श्री प्रभूंचा जन्माचा परिचय सकाळी झालेला आहे. आणि मग श्री प्रभू बाबांनी आता एक दिवस गोमतीय संगमी स्नाने झाली. गोमतेच्या तिरी वाळवंटी श्री प्रभूशी आसनासी. गोमतीय संगमी तिथे संगम आहे, जसं प्रवरा संगम, तापी पूर्णा संगम याच्यात मध्ये तिथे आलेले आहेत एकत्र. आणि त्या तीरावर वाळवंटी श्री प्रभूशी आसनासी. ही लीळा स्मरणीय आहे म्हणून ही पाठ करायची आणि चिंतन करायचं. कसे बसलेले आहेत? गळा कृष्णांजन आहे. पुढा देवपटू देव मांडिले असती. पुढा देवपटू देव ठेवण्याचा पाठ चौरंग, त्याच्यावर देव मांडलेले आहेत. दंड काष्ट ठेविले असे, काष्टाचा दंड ठेवलेला. आणि पाशी दुंडीराव जपत बसले असती. दुंडीराव हे फ्रेंड म्हणा, गुरुबंधू म्हणा किंवा शिष्य म्हणा. दुंडीरावळा मंत्र जाती काय विदित आहे का? वचन आहे. मला वाटलं नाही काही. तर ते सोबत आहेत ते जाळी म्हणून. तो पहिला कडून श्री चांगदेवराव सुर्प मार्जनी क्रीडा करून आले. गोमतीमध्ये पुंजे निक्षिपिले. उजवा श्री करी खराटा, डावा श्री करी सूप आहे. पुढील देवपटू देव पाण्यात घातले. खराट्याने उचलले, सुपात घेतले. मग उजवा श्रीकरी खराटा, डाव्या श्रीकरी सूप आणि त्या देवपटूवर ठेवलेला देव भरला पाण्यात टाकून आले. दंड काष्ट मोडून पाण्यात घातले. काष्टाचा दंड होता तोही मोडून पाण्यात घातला. आणि श्री प्रभूच्या श्री मुकुटावरी सूप ठेविले. वर खराट्याचा घाव दिला. ते श्री प्रभू गोसावी परावर स्वीकारले. आवर अच्छा दिले. पर प्रगटीये केले. आणि एराते खराटेने हाणितले. म्हणजे दुंडुरावळाला त्याशी मंत्र प्रगटले. अशा प्रकारे शिष्य होताना काय करावं लागतं? म्हणून आपण सगळे देव देवपटू पाण्यात टाकतो. पाण्यात संकल्पित करावा. ज्या घरातलं सगळं काय असेल नसेल ते आपण करतो. आणि कुणा ठिकाणी केलंय सर्वज्ञानी पाण्यात टाकायला लावलं, कोणाला आणि कुठे? आपलो महादाईसाचे भाऊ. बर, त्यांचं काय? त्यांनी पण देवता मांडून ठेवला होता ना. श्रीचक्र असं नाम उच्चारलं की त्यांना मागे राखून दिली. स्मृती बरोबर आहे तुमची, पण इथे उपदेश देताना, दीक्षा देताना उपदेशही दिला, लगेच दीक्षाही झाली, लगेच अनुसरणही झालं. त्यावेळेला स्वामींनी सांगितलं की तुमच्या झोळीत काय? म्हणाले माझ्या झोळीत जोगला देवी, तित्रिया मोहाचा कृष्ण, अनेक सगळे देव, पुन्हा जादूटोणा करायचं सामान. स्वामी म्हणाले हे सगळं पाण्यात टाका.
ती म्हणाली टाकते, पण एक टाकणार नाही. तित्र्या मोहाचा कृष्णिया मी नव आहे. स्वामी म्हणतात तो का नव आहे? हौसा म्हणतात जिजी मग हा वाट चुकल्या वाट दाखवे. स्वामी म्हणाले साक्षात साचोकार श्रीकृष्ण तुमचे वाट दाखवे. त्यावेळेला ते कृष्ण पण स्वामींनी तित्र्या मोहाचा कृष्ण पाण्यात टाकला. म्हणून आपण उपदेश देताना हे असे आपण करतो. इथं तेच केलं म्हणून आपण ती गुरु परंपरा गुरुम अनुगंतव्य पुढे आलं ते. आता चक्रपाणी प्रभूंनी श्रीप्रभू बाबांचं तसं केलं. श्रीप्रभू बाबांनी चक्रधर स्वामींना सांगितलं. चक्रधर स्वामींनी पुढे आपणाला भटोबापासून आपण पुढे ही परंपरा या परमार्गाची अशी चालू आहे. आणि मग श्री प्रभू रुद्धपुराभिषेक केले. गोसाव्याथे देखून रुद्धपुरीचे लोक हर केले. मग गोसावी अवधूत वेशी क्रीडा करू लागले. नगरांत पुढी करती 12व्या अथवा देवळा रुग्णा करती परी झोळी धुवावयाची प्रवृत्ती नाही. म्हणजे दीक्षा देताना झोळी दिलेली दिसते. झोळी धुवावयाची प्रवृत्ती नाही. ते अवघी झोळी अन्न रसे करुणी कुयेजली श्रीप्रभू बाबांची. आणि मला वाटतं दीक्षा झाल्यानंतर श्रीप्रभू बाबा आपलं द्वारावतीला 6 महिने राहिलेले आहेत. हे दोन्ही अवतार नगरात भिक्षेला जायचे आणि ती झोळी इकडे आली. आणि म्हणून आपण दीक्षा घेतल्यावर झोळी देतो. तुम्हाला जर कोणी परंपरा विचारली तर भाई तुम्ही कोण्या अवताराने झोळी दिली तर सहज तुम्हाला सांगता आलं पाहिजे. दत्तात्रय प्रभूंनी चक्रपाणी प्रभूंना दिली. चक्रपाणी प्रभूंनी आता श्रीप्रभू बाबांना दिली. श्रीप्रभू बाबांनी आमच्या गोसाव्याला वगैरे. हे पाठ पाहिजे तुमचं. कुठं दिली तर हे तुम्हाला एखादं प्रमाण द्यावं लागत. इथं प्रमाण आहे काय तर ती झोळीच अन्न रसाने कुजली आणि ती फाटली श्रीप्रभूंची. ते भिक्षा करिता अन्न खाली सांडे आणि गोसावी तेथोच बेसवणे आरोग्य करती. श्रीप्रभू बाबा रुद्धपूरला. लोक म्हणे पुरुषाचा ठाई तुरी अवस्था असे. म्हणून स्वामींचं वचन आहे काय तूर्य ब्रह्मते. तूर्य अवस्था जीवनात आली पाहिजे. म्हणून स्वामींनी त्यांचा परिचय तूर्य ब्रह्म या सूत्राचा पाठांतर टीका पाठच पाहिजे. विदेह अवस्थेत असणारा ते ब्रह्म आहे. काय स्वामींची भाषा आहे का नाही तूर्य ब्रह्म. ते ब्रह्म आहे म्हणाले पण तूर्य अवस्थेत नाही. श्रीकृष्ण कोण्या अवस्थेतले ब्रह्म आहे? चक्रधर स्वामी, चक्रपाणी प्रभू, दत्तात्रय प्रभू कोणचे ब्रह्म आहेत ते? याचे चिंतन तुम्हाला करावं लागेल. हा चिंतनाचा भाग आहे. ह्याची उत्तरं तुम्हाला शोधावी लागतील 25 लीळाचरित्रात. एक निद्रा स्थान नाही म्हणून अनियत वास म्हणी जय. अशा प्रकारे श्री प्रभू बाबांची आता इथे 2 वेळेला आता इथे एक वेळ आहे हेतुस्थळ करते 2 वेळेला भेट दाखवते. बहुतेक आपण आता या वेळेचा हेतू पाहू आणि आपण थांबणार आहोत. ही लीळा स्मरणातली आहे. अवश्य स्मरण करा.
तर म्हणाले, उभय शक्ती स्वीकारताना श्री प्रभू बाबांनी तिथे परावर स्वीकारावे असा हेतू केला. पणावर स्वीकारलं, पर प्रगटलं, आवर आच्छादलं. तर म्हणाले, रुद्धपुरी आवर साधनाचे अधिकारी नसती म्हणून आवर आच्छादले. जिथं कार्य करायचे तिथं अधिकारी पण पाहिजेत ना. तसे का विशेष ज्ञानी निरविती ना ते जडपळे होते संबंध प्राणले. सरळ विषय आहे ते. तर श्री प्रभूचा श्रीकरी होते की ते जडपळे श्रीप्रभूंच्या श्रीकरी दररोज होते की म्हणाले. ना मनुष्या दर्शन नाही, दान नाही, एक संबंधे दुःख निवृत्ती हे व्यवस्था माया जाणे. संबंधाने दुःख निवृत्ती करणे ही जी व्यवस्था आहे माया जाणे, याचा बरेचसे अर्थ होता. इथे सर्व स्थानाच्या ठाई विशेषाच्या ठाई काय संबंध आहे. म्हणून तिथे आज्ञा आहे त्या मायेला. आमच्या प्रसन्न मनोधर्माने आम्ही जेथे संबंध दिला तो संबंध सेवी त्या पुरुषाशी गोमटे करावे हो, असं एक विधिवाक्य. सेवितया पुरुषाशी म्हणजे जो सेवना करतो, देवपूजा करतो, त्याची व्यवस्थित देखभाल करतो, अशा अनेक अर्थ आहेत सेवण्याचे. पूजा अर्चा आली त्याच्यात, ही सेवा आहे. तया तया पुरुषाशी, मग वासनिक असो, वेदवंत असो, बोधवंत असो, किंवा दर्शना जरी आला तरी त्याला गोमटे करावे हो. जोपर्यंत आमचा अवतार आणि जी उद्धरणाची प्रवृत्ती आहे, अवताराचा अवतरण तर होऊ शकतं, पण जी उद्धरणाची प्रवृत्ती आहे ना, हाही विषय समजून घेण्यासारखा आहे. तो पाठ करावा लागतो. चिरंजीव डोक्यात हे विषय राहायला पाहिजे. आणि हे तुमचं वय आहे. या वयात जर तुम्ही ठेवलं नाही तर पुढे जर ठावस्था आल्यावर काही येत नाही, जातं. त्याचं मनन ध्यान करणं हा एक एक मिनिट तुमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. तर तुम्ही गणित ठेवा आणि या विषयाला तुम्हाला साखंड बोलता आलं पाहिजे. संबंधे दुःख निवृत्ती ही व्यवस्था माया जाणे. मग त्यांनी इथे तुम्हाला सिद्धांत सांगून जातात. म्हणून संबंधाला जपलं पाहिजे छान प्रकारे. पुरुषाचे निकरणे अकरणे उजरे दडपंबे, ते सामर्थ्य तुमच्या आचरणाने, कर्तृत्वाने, अकरणीय निषेध केला वगैरे वगैरे गोष्टी तर सहाय्य नाही वर्तत तुम्हाला. त्या स्थानाचं त्या पुरुषाला होतं, एका पुरुषाला होत नाही. असं का? त्या पुरुषाला ते स्थानाला खंती आलेली. तिथे त्यांनी जे नकोसे अनिष्ट सेवलं त्याने तिथे स्थाना, प्रसादा, भिक्षू, वासनिका, चारी साधना संबंध आहे आवड आहे. ते जेव्हा शास्त्रीय दृष्टीने जीवन जगाल तर खूप आनंद वाटेल तुम्हाला की अरे एवढं मोठं दिले देवाने आपल्यासाठी, सगळं गोमटे करा. स्थानापतीला आदेश आहे, देऊन टाका, म्हणजे सगळं ठेवू नका मागं, जे मागल ते द्या. सांबळेच्या देवालाच का गुण येतो? तिथे तिथले पुजारी सोळं वोळं शिस्तबद्ध असतं, शांतता, गडबड नाही, बोलत नाहीत, एकदम त्या विशेषाला लेकरासारखं अगदी शांततेत चालतं. मग तिथे ते सामर्थ्य कार्यान्वित आहे असं असतं ते. बघा इकडं झालं थोडा वेळ. श्री प्रभू सवे दुंदी रावळ होते, त्या खराट्याने हाणितले, त्याने मंत्र जाती विधी झाली त्यांना. आणि मग सगळं देवतांचे मंत्र येऊ लागले त्यांना. आणि मग सुविद्या कुविद्याचे सामर्थ्य रूपाचे
ऋषी आचार्यांचे, भूतसृष्टींचे, शास्त्रमार्गीचे, सकळ सृष्टीचे हे सामर्थ्य त्यांना येऊ लागलं. कसं आलं म्हणाले, त्याने आपल्या चक्रधर स्वामींच्या वेळेचं पुन्हा एक प्रमाण दिले. था नागदेव भटा वेददान. नागदेव भट्टाला ऐकायच येत नव्हतं, स्वामींनी आशीर्वाद दिला, वेद बोलू लागला तो. त्याने चारी वेद ओच लागले. ही वेरूळची लीळा आहे. वेद बोलू लागला तो. अरे म्हणाले, अरे त्या चक्रधर स्वामींच्या दर्शनाने जर याला एवढे वेद येतात, तर म्हणाले भटोबास, महिमभट्ट हे सगळ्या साधा उसा किती विद्वान हे वेददान स्वामींकडून झाले ना. सामर्थ्य आयुष्य झाले की नाही झाले? ना झाले का विदित म्हणजे वरदान असं. हे लीळा श्री प्रभू भेटी हे चेष्टा, ही चेष्टा आहे. म्हणजे स्मरणामध्ये चेष्टा पण आहे. आणि काय तो स्मरणामध्ये, आता नवरात्रात मंदिरात काय चालतं? नामस्मरण 1, लीळा स्मरण 2, भावना स्मरण 3, वस्तू स्मरण 4, शास्त्र स्मरण 5, मूर्ती स्मरण 6, निर्वचनादि क्रम स्मरण 7, महावाक्यादि क्रमे 8, स्वरूप गाभ्याचं स्मरण हे दोन्ही येतात. अशा 7-8 प्रकारचं स्मरण. पुन्हा सेवा ही स्मरण, दंडवत घालणे स्मरण, देवाला ओटी उपार करणे स्मरण, आरती म्हणणे स्मरण. कारण जीव एका ठिकाणी राहणार नाही म्हणून स्वामींनी एवढा तुम्हाला स्मरणासाठी कार्यक्रम दिलेला आहे. किती वेळ स्मरण कराल तुम्ही? जपा जाप, अजपा जाप, डोळे बंद करून, डोळे उघडं ठेवून, कान बंद करून. कान बंद करता येतील का? म्हणजे उपहास त्या विधीचा स्मरणाचा झाला नाही पाहिजे आपल्याकडून. आता इथं करतात नवरात्रामध्ये भरपूर सगळ्या ठिकाणी, अगदी सकाळ दुपार संध्याकाळ सगळं व्यवस्थित चालतं. मग ते व्यवस्थित आहे का हे पाहावं लागतं, शिकवावं लागेल ना समाजाला. ध्यान, धारणा, लय, समाधी, विधियुक्त बसवणं, स्मरणाला पण विधियुक्त. त्यावेळेला आरती नाही पाहिजे, घंटी नाही वाजली पाहिजे, कुणाचा आवाज नाही पाहिजे. एवढे का आपण योग्य नाहीत कान बंद करायला आणि डोळे बंद करायला. ते योगत्व यायला पाहिजे. तो राजा दर्शनाला हातात विडा घेऊन उभा राहिला, तो तसाच उभा राहिला. युगे गेली ही साधकाची सिद्ध अवस्था आहे. म्हणून ही चेष्टा आहे. ही स्मरणातून तुम्हाला सिद्ध कदा काय आठवायचंय. हे आपल्या पद्धतीनं चालायचं. मग 12 प्रधान मायावेश श्री प्रभूचा होता. 12 वर्षात संन्यास स्वीकारला स्वामींनी. मग संन्यास स्वीकारायला एकदा स्वामी द्वारावतीला गेले, नंतर आता एकदा गेले पुन्हा ज्ञानशक्ती स्वीकारायला. 16 वर्षात द्वारावती विजय केले. असं 2 वेळेला स्वामी तिथे पाताळ गुंफेला गेलेले आहे, द्वारकेला गेलेले आहे. एका पाठामध्ये वाचलं पंचाळेश्वरी तिथं आहे. पंचाळेश्वरला संन्यास झालेला आहे श्री प्रभू बाबांचा. त्यावेळेला द्वारावतीकार गेलेले आहे.
पंचलिंगी असं काहीतरी आहे कुठंतरी श्रुत. चला ठीक आहे. तर अशा प्रकारे ही या वेळेचा हेतू इथे पूर्ण होतो. यांचा हे झालं गोपी भास्करांचं हेतू. आता नाईंबाज भासांच्या हेतूमध्ये ह्याला ह्याच्यात पाहिजे वगैरे झालं कसं पाहिजे ह्याला विषय होऊन जाईल तो. हा ह्याच्यात आहे का पाहू आपण. ह्याला आलं तरी सापडलं. आता ऍड करा. लीळा पाठ आहे असं समजून पुढचं मी नवीन वाचतो. द्वारावतीहून श्रीप्रभू बोलवणे आले. चक्रपाणी प्रभूंचं बोलवणं झालं. हा संन्यास स्वीकारला हा लागू वेगू श्री चांगदेवरावांचा. हा उल्लेख शक्तिविरहित तेथीचाच त्या स्वरूपाने उल्लेख केला. गोसावी घरोघरा विजय करते आणि ते चारवुना करते. जळफळी कोंडली ही परी मागिले कनवे तो हा टाव वेरी विलो पडवणे देती. दारावती गोमतीशी अंघोळ केली. त्याने खेदाल्लाधे शिनलिया चैतन्याशी सुखे केले. वरीसी चांगदेवरावळांचे प्रसादवत म्हणून गळा कृष्णांची जीन घातलेले ते गळ्यामध्ये. ते माया लिंगून राहिली. श्रीकंठी मिरवत असे. हाती दंड काष्टते कृपाशक्ती पुढा धावती. काष्टा दंड आहे काठी आहे त्यांच्याजवळ. कृपाशक्ती आहे समोर पुढे धावते. आणि तिथं देवपाठावर देव मांडले ते शाळीग्राम. तिथं देवता चक्र तिथं ओळगायला आलेलं आहे. मग देवता चक्रांमध्ये दोन, एक ओळगणे आणि एक ह्या देवता, दोन्ही ओळगायला आलेल्या आहेत त्या शालिग्रामाच्या रूपाने. आणि श्रीप्रभू बाबा आता प्राणायामाच्या भूमिकेत बसलेले आहे. असं बसलं तर ते होत असतं. अशी हठयोगातली प्रक्रिया आहे. म्हणून ते सांगतात त्यांनी पाहिलेलं आहे आणि हे भावना स्मरण त्यांनी केलेलं आहे या संतांनी. म्हणून ते सांगतात प्राणायाम धरुणी स्थिर बसलेले आहे. आणि मग तिथे काय करताय चिंतन कशाचं. तर देवता चक्राशी निरोप देत असती. समग्र देवता चक्राला आता निरोप देतात की आम्ही आता कर्मभूमीत असं वगैरे वगैरे वगैरे. ते सांगणं म्हणजे तुम्हाला एक लिहिलेलं नाही आहे, हे मौनातलं बोलणं आहे. ते तुम्हाला बोलायचं म्हणजे ते विनोदाचा भाग होईल किंवा उपासाचा भाग होईल. न बोललेलं बरं. त्यापेक्षा ईश्वर बोलतात, स्वरूपात रमतात, बसलेले. आणि आपला पंथ ज्ञानाचा असल्यामुळे ते बुद्धीचा वेग वाढवावा लागेल तुम्हाला. विचार तीव्र गतीने गेले पाहिजे. काय केलं असेल तिथे. देवता चक्राने निरोप देणं म्हणजे काय. ओळखण्यांना पाचारण करणे. तिथे कृपाशक्ती समोर उभी आहे, देवाला विनंती करते की देवा मी आहे वगैरे वगैरे. तुम्हाला दया मया कृपा करुणा हे असं चिंतन तुम्हाला महावाक्यादिक्रमे तुम्हाला भावना स्मरणात घालायचे. ते कसं घालता ते तुमच्या बुद्धीने आयतेपणाने जाणार.
हा एक कुतूहलाचा विषय आहे. आणि आत नीती जे आहाती तया ते चिंतित असती. आमचा सर्वज्ञ म्हणितले हे सकळ जीवा ते चिंती, म्हणून प्राणायाम धरणे असती. श्री प्रभू बाबा तिथं बसलेले आहेत. तर श्री चांगदेव रावळी विजय केले. दया कृपा दोन्ही शक्ती मामा म्हणून श्री मुगटावर ठेवल्या. सुपस्थानी कृपा, खराटे स्थानी दया. मा त्या चरित्रात हे पाठ असले की हेतू समजत असतो. मा दोनदा का म्हणलं? एक दयासाठी मा आणि एक कृपाशक्तीसाठी. त्या श्रीमुगुटावर ठेवल्या आणि द्विरूप शक्ती संबंध दिला व्यापार करायला उद्धरणाचा. दोन शक्तीचा व्यापार तिथे झाला आणि त्या शक्तींना आता व्यापार करायचा आहे. परमेश्वराचा सकळी व्यापार शक्ती द्वारक करायचा आहे पुढे, असं ते इथे सांगतायत. तयाशी फळीहून फळा न्यावयाचा निरोप देता ती. त्या देवता चक्रांना आवाहन केलं. त्यांना तुमच्या फळामध्ये जे जीव आहेत ते त्या फळाहून फळाला न्या. जाऊ द्या, हा मंगळ अवसर चालू आहे आमचा, मग त्याचं गोमट द्या ना त्यांना तुम्ही. फळाहून फळा न्या. ऐसे येताती सर्व शक्तीशी परा परिवारिले शृंगारिले. श्री द्वारावतीकारांनी हे शृंगारले. तिथे शृंगार कशाचा आहे? सर्व शक्तीचा शृंगार केला. सगळ्या शक्ती आल्या तिथे. लावण्य आलं, सौभाग्य आलं, दया मया कृपा करुणा पराशक्ती बोध शक्ती, हे सगळं त्या ज्ञानशक्तीच्या अनुषंगाने सर्व शक्ती शृंगारल्या. आणि श्री प्रभूसी खराटेनी आणि सुपे हाणेतली तेच शक्ती स्वीकारल्या. चांगदेव राऊळ श्री प्रभूसी झोळी दिदली. इथे स्पष्ट उल्लेख आहे. काय फडकं फाडलं, ते झोळी बनवली. जे झोळीत काय सांगितलं तर मारे देशा उरावून येती त्याशी प्राप्ती करावी जी. भुटवास म्हणतात पांगोळ वेशामध्ये, मी काय करून आला? निळे वृक्ष ऐसे देवळे क्रमवून आला जी. मग मी तिकडून आला हो चक्रधर स्वामी, मी असा देशावरून आलेला आहे. इथे ते सांगितलंय की मी तिथून येतो आहे. येणारे जीव देवा तुमच्या ओटीत येणारे आहेत, त्यांना आता प्राप्ती करावी हो. आणि मग आता इथे तो अवतार पालटला. श्री प्रभू बाबांचं सगळं बदलून गेलं. मग श्रीकरे गाठी दिदल्या. श्रीकराने गाठी दिल्या. मग झोळी देताना इकडून अशा गाठी देतात, इकडून देतात. मग त्या ज्या दोन गाठी निकडून, दोन पदर निकडून, दोन पदर, त्याची एक गाठ. तर ते गाठी स्थानी काय आहे ना, दयेशी अन्मयेशी एक गाठ बांधली. कृपेला अन करुणेला एक गाठ बांधली. आणि ते गाठी बांधून मागला आता तुम्ही भिक्षा मागा. कुणाची? जीवांची. आता ही लय भिक्षा मोठी आहे. ऐसे काही होईल पोरा जेव्हा जे
ते आपले ही भिक्षाचं स्वामींना देता आलं पाहिजे. तुम्हाला काही नाही करता आलं तरी चालेल, पण हा जीव देवाचा, मग तो कोणी का असा. आपल्या पंथात त्यागांबद्दल मात्र गुण आहे बरं. बाळ भिक्षुकर तर सगळे चिळायला लावतात, पण त्याग्यांना त्याग्याच्या दर्जाने वागवल्या जातं. एक चुकीची प्रथा आहे. कोण करेल म्हणतात, सरळ मार्ग तसला दैविक तसला, असं नाही झालं पाहिजे, पण होत आहे. महिना तो आहे अनिष्ट सेवेचं, अविधी अविधी ते प्रसवला. त्यामुळे ही झोळी रिकामीच राहिली. आपल्याकडून त्या झोळीत ही भिक्षा दिलीच नाही. आणि ती झोळी कृपेची आणि करुणेची गाठ बांधलेली आहे. आणि त्या झोळीला उपवास स्वामींनी सांगितले पडवू न द्यावो. तर झोळीच उपाशी आहे, तर काय करता. आता कठीण आहे. असं सगळा प्रकार गौण चाललाय. का? हा देह कुणासाठी झिजवायचा नाही, विचार झिजवायचे नाही, फक्त आपलं आणि आपलं. हे जे आपलं तुपलं आहे ना, ती गाठी अशी रिकामी ठेवते झोळी. पण तिथे जी झोळी श्री प्रभूंना दिलेली आहे, ती झोळी मात्र आता श्री प्रभू भरून निघालेली आहेत. आता तर ईश्वरावतार जीवाची ग्राही करत असती. त्या झोळीमध्ये काय काय येऊन भिक्षेला येणार आहे, आणि अयोग्यता येणार, ते सगळं स्वीकार करतात स्वामी. अशा प्रकारे ही लीळा इथं संपली. दंड